नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. पंढरपूर येथील धनगर समाजाच्या उपोषणाकडे धनगर नेत्यांनीच फिरवली पाठ. सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात धनगर समाजाचे समाज बांधव ST आरक्षण अंमलबजावणीकरिता उपोषणाला बसले आहेत. परंतु पहिल्या दिवसापासून आज 3ऱ्या दिवसापर्यंत एकही धनगर समाजाचा नेता या ठिकाणी आलेला नसल्याने धनगर समाज बांधव नेत्यांच्या या वागणुकीवर नाराज असल्याचे चित्र उपोषण स्थळी दिसून येते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या विविध भागातून धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे कार्यकर्ते, धनगर समाजाचे मान्यवर, मार्गदर्शक व इतर कार्यकर्ते या राज्यव्यापी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी झालेल्या सर्व कार्यक्रमात उपस्थित होते. ना नेता ना पक्ष, आरक्षण अंमलबजावणी हेच लक्ष, जुनेच काम नव्या दमाने करायचे या उद्देशाने जरी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य याने आमरण उपोषण सुरू केले असले तरी आजही माजी नेत्यांनी आपण एक समाज बांधव या नात्याने तरी उपस्थित राहायला हवे होते, अशी चर्चा उपोषण स्थळी होताना दिसत होती. पहिल्या दिवशी अभ्यासपूर्ण सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य कार्यकर्ते विजय गोपने यांनी कार्याचा आढावा घेतला, तर पांडुरंग मेरगळ यांनी भावनिक आवाहन करून सामाजिक कार्यकर्ता यांना ऊर्जा दिली. पांडुरंग मेरगळ यांच्या भाषणाने सर्व उपस्थित समाज बांधव गहिवरून गेले. प्रत्येक धनगरापर्यंत हा कार्यक्रम घेऊन जातील आणि सर्व धनगर बांधव मोठ्या संख्येनं पंढरपूरला कूच करतील. दीपकराव बोराडे, आपण पाहू शकतो स्थिती त्याची तब्येत खालावत आहे. मी त्याच्याशी बातचीत करू इच्छित नाही आता, कारण की त्यांना बोलता येत नाही. आपण पाहू शकता काय स्थिती झालेली आहे. ते दृश्य आपण आपल्या समोर ठेवलेलं आहे. बांधवांनो, लढा निर्णायक आहे, वेळ बिकट आहे, सरकार माजलेलं आहे, धनगर झोपलेला आहे. या परिस्थितीमध्ये हे 6 योद्धे आपल्या देहाची बाजी लावते. सगळ्यांना विनंती आहे, बघा आपल्या समोर या पंढरपूरच्या रणमैदानातून समाजाचा तर तात्काळ निर्णय घ्या. या माझ्या कुठल्याही एखाद्या उपोषणाला काय झाला तर अख्खा महाराष्ट्र पेटायशिवाय राहणार नाही. माझ्या आदिवासी बंधूंनो, मातोश्री अहिल्यादेवी आज स्वर्गामध्ये मिसळ पाहत असतात आणि निश्चित प्राणात माझ्या गणेश दादाचा, माझ्या विजू दादाचा, माझ्या माऊलीचा, आज दीपकराव प्रचंड अस्वस्थ आहे, अत्यवस्थ आहे. यशवंतराव गरामजी, बस मातोश्रींना आमचा अभिमान वाटत असेल. कोणी सुभेदार आज सुभेदार देवळातल्या देवाला मानत नाही, परंतु कळतं तेव्हापासून माझ्या घरी महालक्ष्मी असतात आणि आज
पहिल्यांदा मी माझ्या परिवारात आणि महालक्ष्मीमध्ये घरी नाहीये. पहिल्यांदा आणि मग आमच्या वेदना, आमचं दुःख या महाराष्ट्रातल्या सरकारला कळणार ना, आता कधी कळणार. आज खरं म्हणजे मी पहिल्यांदा बघतो, मला मी रडत नाही शकत, पण या सगळ्यांनी मला रडवलं. मला घरून वाटतं माझ्या मित्रांचा फोन होता. आम्ही मित्रमंडळी त्या घरचं महालक्ष्मीचा प्रसाद जेवण आमचं कधीच चुकत नाही. आज ते मित्र म्हणजे दीपक आम्ही जेवण करणार नाही. आज खरंच वेदना नाहीये मला आयुष्यात. पहिल्यांदा मी रडतोय, त्या सगळ्यांनी रडवलं मला. माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकार बांधवांना एकच विनंती आहे, केंद्राच्या कातडीच्या सरकारला जर आमच्या भावनांची कदर नसेल, आम्ही आमची भावना व्यक्त केली. या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतोय की आता डॉक्टर उपचाराची विनंती करायला आणि उपचार सोडा. आम्ही आता पाणी सोडून दिलेलं आहे. आता ही इथूनची लढाई ही आम्ही आणली इथपर्यंत. आता इथून पुढची लढाई समाजाच्या हातामध्ये. आता त्याच्या उपर आम्हाला काही बोलता येत नाही. पंढरपूर प्रतिनिधी भारत कवितके. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.